ओके. हाय, हॅलो, मी आतिश पाटील. गुडवन होम डेकोर मध्ये तुमचे स्वागत आहे. हा प्रोजेक्ट आपण बेलवेट्रा L1604 मध्ये रिसेंटली डिझाईन केला आहे. तर याच्यामध्ये आपण काय काय डिझाईन केले तर बघूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण हॉल पासून स्टार्ट करूया. हॉल मध्ये काय काय आहे हे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर स्टार्टिंगला तुम्हाला टीव्ही युनिट प्लस मंदिरचा स्ट्रक्चर दिसेल. मंदिर पण तुम्हाला पॉकेट डोर मंदिर दिसेल. हा मंदिर आपण पॉकेट डोर ग्लास मध्ये प्रोफाइल डोर टाकून डिझाईन केलेला आहे. गोल्डन प्रोफाइल डोर आहे. हा आतमध्ये असे डोर शिफ्ट होतात. याचे मंदिर मध्ये तुम्हाला 2 ड्रॉवर दिसतील. एक ड्रॉवर दिसेल प्लस एक पूजेची थाली दिसेल. बॅक साइडला अक्रेलिक डिझाईन आहे आणि लाईट्स आहे. वर एक स्पॉटलाइट ऍड केलेला आहे. तर टीव्ही युनिट मध्ये काय काय आहे? टीव्ही युनिट मध्ये तुम्हाला प्रोफाइल डोर वर्टिकल प्रोफाइल डोर आहे. याच्या खाली स्टोरेज आहे. स्टोरेज बॉक्स आहे. स्टोरेज बॉक्स पण आपण सॉफ्ट क्लोज चॅनल मध्ये आपण ऍड केलेले आहे. डिस्प्लेला आपण मार्बल शीट टाकलेला आहे. बॅक साइडला राफ्टर्स आहेत. तो ओव्हरऑल लुक याचा खूपच छान येतोय. देन आपण कोकरी युनिट बघूया. कोकरी युनिट मध्ये तुम्हाला 2 ड्रॉवर सेक्शन दिसेल. 2 ड्रॉवर सेक्शन आणि खाली आपण डोअर सेक्शन आहे. दरवाजे आहेत. एक वर्टिकल प्रोफाइल डोर आहे. याच्या साइडला पण आपण प्रोफाइल लाईट ऍड केलेली आहे. प्लस वर 2 प्रोफाइल डोर्स आहेत आणि त्याच्यामध्ये स्पॉटलाइट ऍड केलेला आहे. याचा लॅमिनेट फ्लुटेड लॅमिनेट यूज केलेला आहे आणि हा लॉर्स मध्ये येतो. डिझाईन लॉर्स केलेला आहे. एकदम याचा ओव्हरऑल लुक हा पण खूप छान दिसतोय. देन आपण पीओपी चेक करूया. पीओपी मध्ये तुम्हाला सीयूबी लाईटचा डिझाईन दिसेल. पूर्ण सीयूबी लाईट्स आहेत पीओपी मध्ये आणि ते पण आपण 3-in-1 मध्ये टाकलेले आहे. 3-in-1 मध्ये ऍड केलेले आहे. किचन मध्ये जाऊया. किचन मध्ये तुम्ही डिझाईन बघू शकता. त्याच्यामध्ये ग्लॉसी लॅमिनेट यूज झालेला आहे. हा लॅमिनेट ड्युअल सेक्शन मध्ये आहे. खाली पर्पल लॅमिनेट आणि वर आपण ग्लॉसी व्हाईट लॅमिनेट यूज केलेला आहे. किचन मध्ये प्रोफाइल डोर यूज झालेला आहे. ब्लॅक प्रोफाइल डोर प्लेन ग्लास आहे. त्याच्यामध्ये इकडे पण 2 प्रोफाइल डोर आहेत. वर लॉक मध्ये आपण साइड डोर घेतलेले आहेत. साइड डोर लॉक आपण घेतलेले आहे. पुल आउट सॉफ्ट क्लोज टेंडर मेकॅनिझम यूज केलेला आहे. देन हा शटर रोलर. फायबर पीव्हीसी फायबर मध्ये हा शटर रोलर येतो. कॅबिनेट्स आपण तर ओव्हरऑल लुक आपण तुम्ही बघू शकता किचनचं कसे आहे. त्याच्यामध्ये सिलिंग मध्ये पण प्रोफाइल लाईट यूज झालेली आहे आणि सीयूबी लाईट्स यूज झालेले आहे. तर अशा प्रकारे आमचं किचन तुम्ही बघू शकता. देन आपण आता किड्स बेडरूम मध्ये बघूया. हा 2.5 BHK आहे. तर स्टार्टिंग आपण किड्स रूम मध्ये बघूया काय काय डिझाईन केलेलं आहे. किड्स रूम मध्ये तुम्हाला स्टार्टिंगला बेड दिसेल. बेडची साईज आहे 6x3 ची साईज आहे आणि कुशनिंग करून घेतलेला आहे. एल शेप मध्ये कुशनिंग केलेला आहे. बेडरूम मध्ये वर्टिकल सेक्शन, वॉर्डरोब सेक्शन, स्टडी टेबल प्लस कॅबिनेट असे 3 सेक्शन आपण एकत्र केलेले आहे. वर्टिकल मध्ये प्रोफाइल लाईट टाकून सेल्फ टाकलेले आहेत आणि एक छोटासा किड्स साठी वॉर्डरोब रेडी केलेला आहे. किड्सला स्टडी टेबल एक आपण रेडी केलेला आहे. स्टडी करण्यासाठी एक ड्रॉवर स्लेट टाकलेला आहे. कीबोर्ड होल्डर आहे. एक ड्रॉवर आहे आणि कॅबिनेट मध्ये 3 सेक्शन आहेत. कॅबिनेटला आपण कटर मध्ये डिझाईन केलेला आहे. हे हँडमेड डिझाईन आहे आणि आतमध्ये ब्लॅक पेन ऍड केलेला आहे. पीओपी पण नॉर्मल आहे.
प्रोफाईल लाईट डिझाईन आणि प्लेन पीओपी ऍड केलेली आहे. देन आपण कॉमन बेडरूम मध्ये जाऊया. त्या कॉमन बेडरूम मध्ये बघूया काय काय केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला वॉर्डरोब, बेड प्लस ड्रेसिंग टेबल डिझाईन दिसेल. वॉर्डरोब मध्ये स्लायडिंग वॉर्डरोब घेतलेला आहे आपण. ड्रॉवर सेक्शन, वॉर्डरोब पण ड्युअल लॅमिनेट मध्ये यूज केलेला आहे. वुडन प्लस व्हाईट ग्लॉसी लॅमिनेट यूज केलेला आहे. तर ओव्हरऑल लुक याचा पण तुम्ही बघू शकता कसं येते. देन आपण बेड बघूया. हायड्रोलिक बेड रेडी केलेला आहे. बेडची साईज आहे 5x6 ची साईज आहे. बॅक साईडला हेडबोर्ड टाकलेला आहे आणि साईडला एक आपण साईड टेबल रेडी केलेला आहे. ड्रेसिंग टेबलची साईज थोडी मोठी होती, त्याच्यामुळे आपण एक वर्टिकल डिझाईन केलेलं आहे आणि 2x6 एक ड्रेसिंग टेबल बनवला आहे आणि एक बाहेरून मिरर ऍड केलेला आहे, एक स्पॉटलाइट ऍड केलेला आहे. खाली तुम्ही बघू शकता खालच्या सेक्शनला एक तुम्हाला ड्रॉवर आहे, डोर आहे प्लस 2 ड्रॉवर आहे. पीओपी मध्ये पण तुम्हाला प्रोफाईल लाईट डिझाईन, सीबी डिझाईन हेच दिसेल. लास्ट आपण मास्टर बेडरूम मध्ये बघूया. मास्टर बेडरूम मध्ये कशी डिझाईन केलेली आहे हे तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये बेड आहे. बेडची साईज आहे 6.5x6 ची साईज आहे. हायड्रोलिक बेड आहे प्लस हेडबोर्ड आहे. तर हायड्रोलिक बेड आहे. याच्यामध्ये पंप यूज झालेला आहे. 200 kg चे पंप यूज झालेले आहेत आणि बेड फिटिंग आहे. एवढा वेट लावायला लागतो बेड क्लोज करण्यासाठी. ठीक आहे. वॉर्डरोब बघूया. वॉर्डरोबची डिझाईन बघा तुम्ही. ही डिझाईन पण आपण हँडमेड केलेली आहे आणि याच्यामध्ये ब्लॅक पेन टाकलेला आहे. हे डिझाईन हँडमेड आहे. कटर मध्ये आपण कटर करून ब्लॅक पेन ऍड केलेला आहे. वॉर्डरोबची साईज आहे 9x9 ची साईज आहे. त्याच्यामध्येच ऍड आपण ड्रेसिंग टेबल केलेलं आहे. ड्रेसिंग टेबल आहे 7x2 चा ड्रेसिंग टेबल आहे. तो ओव्हरऑल वॉर्डरोब आहे 7x7 चा वॉर्डरोब आहे. वरती लॉफ्ट आहे 2x9 चा लॉफ्ट आहे. मोठे असे प्रेशियस साईज मध्ये आपण ड्रॉवर बनवलेले आहेत. आतमध्ये लाईट टाकलेली आहे. प्रोफाईल कन्सील प्रोफाईल लाईट टाकलेली आहे आतमध्ये. या सेक्शनला 2 ड्रॉवर प्लस लॉकर प्लस एक ड्रॉवर दिलेला आहे. वरती लॉक मध्ये केलेला आहे. हायड्रोलिक पंप यूज केलेला लॉक मध्ये. ड्रेसिंग सेक्शनला 2 ड्रॉवर आहेत खालती. 2 ड्रॉवर आणि बाहेरून आपण मिरर टाकलेला एक स्पॉटलाइट ऍड केलेली आहे. बॅक साइडला स्टोरेज आहे. स्टोरेज कंपार्टमेंट बॅक साइडला आहे. अशा प्रकारे तुम्ही मास्टर बेडरूम चेक करू शकता काय काय यूज झाले. कोणता बी तुम्हाला काम करायचं असेल, याच्यामध्ये बेड बनवायचे असेल, वॉर्डरोब बनवायचे असेल, तुम्हाला डिझाईन दिली जाईल. आणि सिलिंग मध्ये तुम्ही बघू शकता नॉर्मल प्लेन सिलिंग केलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रोफाईल लाईट ऍड केलेली आहे, सीबी लाईट. बाथरूम मध्ये स्टोरेज बॉक्स यूज रेडी केलेला आहे. याची साईज आहे 3x3.5 फीट हाईट आहे याची आणि आतमध्ये सेल्फ आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला आमचे काम आवडले असल्यास तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करू शकता आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता.
आणि ओव्हरऑल कामाचे तुम्हाला काय क्वेरीज असतील, डिझाईन पाहिजे असेल, कोटेशन पाहिजे असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. आणि तुम्ही आमचे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.